सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर। पीएसआय गोपाल बदनेनं डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप। डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेची 1 तास कसून चौकशी। तर या चौकशीनंतर बदनेची फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीनंतर शहर पोलिसांनी बदनेचा ताबा घेतला। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता आरोपी पीएसआय गोपाल बदनेला आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार। तर अटकेतील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। पोलीस आरोपीला शोधू शकत नाहीत, मात्र आरोपी पोलिसांना शरण येतो। आरोपीला वाचवण्याचा कुणाचा प्रयत्न, गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, काँग्रेस नेते वडेट्टीवारांची मागणी। विरोधी पक्षाच्या वतीनं याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न, असं करणं योग्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर यामध्ये कुणी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला तर त्याला सोडणार नाही, मात्र राजकारण करू नका, फडणवीसांचा इशारा। महिला डॉक्टरला वर्षभर पोस्टमॉर्टमचीच ड्युटी का दिली जायची? 82 PM रिपोर्ट्सचा गठ्ठा महिला डॉक्टरच्या रूममध्ये आढळला। महिला डॉक्टरवर बदने चुकीची कामं करण्यासाठी दबाव टाकत होता, सुरेश धसांचा आरोप। तर महिलांच्या सुरक्षेच्या विषयामध्ये मुख्यमंत्री हातवर करतात, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून प्रणिती शिंदे यांची मागणी। खासदार प्रणिती शिंदेंकडून फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट। बीडमधील त्यांच्या गावी जाऊन प्रणिती शिंदेंनी कुटुंबियांची घेतली भेट। मुख्यमंत्री फडणवीस फलटणमध्ये दाखल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचं उद्घाटन होणार। तर यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सभेला सुरुवात। एका महिला डॉक्टरवर दबाव टाकणाऱ्यासोबतच फडणवीस आज व्यासपीठावर बसतील। महायुती सरकार चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालणार, फडणवीसांच्या फलटण दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका। जैन बोर्डिंग जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीनंतर व्यवहार रद्द करण्याच्या हालचालींना वेग, सूत्रांची माहिती। धर्मादाय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी जैन बोर्डिंग संदर्भातली या ठिकाणी अहवाल मुंबईला पाठवला। अहवालामध्ये मंदिर असल्याचं नमूद, सूत्रांची माहिती। तर 26 तारखेला धर्मादाय आयुक्तांसमोर या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार। दंगेकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, पत्रातनं मागणी। तसंच दंगेकरांनी अमित शहा, फडणवीस आणि अजित पवारांना सुद्धा पत्र पाठवलंय। काल मोहोळ यांना जैन बांधवांनी हाकललं, दंगेकरांची टीका। तर सोमवारपर्यंत जमिनीचे सर्व कागदपत्र कायदेशीररित्या जैन समूहाकडे सुपूर्द न केल्यास मंगळवारी बॉम्ब पडणार, दंगेकरांचा मोहोळांना थेट इशारा। तुझं राजकीय भविष्य धोक्यात आहे, अशी फडणवीसांनी मोहोळांना ताकीद दिली असेल। त्यांना चांगलं वाईट सगळं कळतं, मोहोळ फडणवीसांच्या भेटीवर दंगेकरांचं वक्तव्य। जैन बोर्डिंग जमीन वादाच्या प्रकरणामध्ये शांततापूर्ण मार्ग काढण्याचा हा फडणवीसांकडून सल्ला, मुरलीधर मोहोळ यांची माहिती। तर समाजाच्या भावना लक्षात घेऊन मार्ग काढण्याचं आश्वासन देतो, मोहोळ यांची प्रतिक्रिया। मोहोळांचा राजीनामा घेतला पाहिजे, मोहोळांनी कारनामे केलेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, विजय वडेट्टीवारांची ही टीका। जैन बोर्डिंग प्रकरणाची पालकमंत्र्यांनी दखल घ्यायला हवी होती, मात्र ते आलेच नाहीत। जैन मुनी आचार्य गुप्तीनंदी महाराज यांची पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवर टीका। तर आमच्या मागणीचा विचार केला नाही, तर निवडणुका जवळच आहेत, गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा। जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन करणार, दंगेकर हे उद्यापासून जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार। नाशिकमध्ये उद्या जैन समाजाकडून मोर्चा काढण्यात येणार। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी नाशिकमध्ये जैन समाज आक्रमक, विरोधी पक्षांकडून सुद्धा जैन समाजाच्या मोर्चाला पाठिंबा मिळाल्याची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ आली की शिंदे दिल्लीला जातात, मोदी आणि अमित शहांसोबत भेटीगाठी वाढतात, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांची टीका। दिल्लीच्या भेटीनं भाजप शिंदे सरकार मजबूत झालंय, म्हणूनच राऊतांना पोटशूळ। तर दिल्लीमध्ये सोनिया गांधींनी भेट दिली नाही, म्हणूनच राऊत आजही अस्वस्थ, राऊतांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र, त्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढीच दिली जाते, संजय राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर बोचरी टीका। काँग्रेस अंगवस्त्र होण्याचं काम ठाकरेंच्या शिवसेनेनं केलंय, तर राहुल गांधींची चाकरी करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेनं नाकारलंय, नवनाथ बन यांचंही राऊतांना प्रत्युत्तर।
पालिका निवडणुकीनंतर शिंदेंना पक्ष भाजपात विलीन करावा लागणार. मोदी शहांनी शिंदेंना पक्ष विलिनीकरणाचा सल्ला दिलाय, संजय राऊतांचा दावा. महापालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंची सेना काँग्रेसमध्ये जाणार. शिवसेना ठाकरे यांच्यानंतर आता काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी राऊतांची राहुल गांधींशी डील झाली. भाजपच्या नवनाथ बन यांचा राऊतांना टोला. अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्या भूमिपूजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते उद्या भूमिपूजन होणार. दुपारी 12 वाजता भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये निर्धार मेळावा पार पडणार. आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळा संदर्भात बोलणार. आदित्य ठाकरे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार, तर मेळाव्याला उद्धव ठाकरे सुद्धा मार्गदर्शन करणार. सर्व विरोधी पक्षांचा 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा. मोर्चाला फॅशन स्ट्रीट पासून सुरुवात होईल. मेट्रोच्या मार्गे हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेसमोर पोहोचणार, राऊतांची माहिती. तर मुंबईमध्ये सर्व विरोधी पक्षांचा एकत्रित मोर्चा निघणार. हर्षवर्धन सपकाळांसह इतर काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा. काँग्रेस पूर्ण ताकदीने या मोर्चात सहभागी होणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीचा उद्या पुण्यामध्ये मोर्चा, तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन. महायुती सरकारविरोधात मोर्चा काढला जाणार. संजय राऊतांनी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतली. 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात पवारांसोबत चर्चा केली. शरद पवार आणि राऊतांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. महायुतीच्या 13 आमदारांना सामाजिक न्याय विभागाचा विकास निधी, तर आता 13 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. जिल्ह्यातील विकास कामं मार्गी लावली जाणार. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी आत्मपरीक्षण करावं. अण्णा बनसोडेंच्या वक्तव्यानंतर आमदार उमा खापरेंचा टोला. पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल असा विश्वास अण्णा बनसोडेंनी व्यक्त केला होता. सोलापुरात जिल्हा परिषद भाजप स्वबळावर लढणार. अक्कलकोटमधील 3 नगर परिषदा सुद्धा भाजप स्वतंत्र लढणार. अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींची माहिती. भंडारा गोंदियामध्ये कोणतीही युती होणार नाही. भाजप स्वबळावर लढणार, तर आगामी निवडणुकांसंदर्भात आमदार परिणय फुकेंकडून स्वबळाचा नारा. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का. ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. भाजपचे नेते विशाल परब यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. वेंगुर्ला तालुक्यातल्या आडेली या जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरे गटाला खिंडार. दाभोली सरपंच, वायंगणी सरपंच यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश. हिंगोलीमध्ये आगामी निवडणुकांसाठी आमदार संतोष बांगरांचा स्वबळाचा नारा. नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, संतोष बांगरांकडून विश्वास व्यक्त. हिंगोलीमध्ये 16 जिल्हा परिषद सर्कलच्या निवडणुका भाजपच जिंकणार, तर ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा. आमदार तानाजी मुटकुळे यांची नाव न घेता संतोष बांगरांवर टीका. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. किडनीच्या आजाराशी झुंज देताना वयाच्या 74व्या वर्षी सतीश शहा यांनी घेतला अखेरचा श्वास. धाराशिवमध्ये भाजपच्या 29 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. ओमराजे निंबाळकर, कैलास पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. कराडच्या घोगावमधील उद्योजक मोहनराव नायकवडी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. खासदार नितीन पाटील आणि उदयसिंग पाटील उंडाळकरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. रत्नागिरीमध्ये खासदार नारायण राणे हे जनता दरबार घेणार, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपची राजकीय खेळी. 28 ते 30 ऑक्टोबर असे 3 दिवस जनता दरबार असेल. चिपळूण, देवरुख आणि रत्नागिरीमध्ये जनता दरबार घेतला जाणार. जळगावमध्ये जयप्रकाश बावीसकरांच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठक, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीसंदर्भात या बैठकीत चर्चा. बैठकीला 15 तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. जालन्यामध्ये पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नामफलकाला शिंदेंच्या सेनेनं काळं फासलं. अर्जुन खोतकरांचं फलकावर नाव नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. शिंदेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी नामफलक उखडून फेकला. औरंगाबाद रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर या नावानं ओळखलं जाणार. उर्दूमध्ये नाव लिहिण्यात आल्यानं नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता. मराठी, हिंदी, इंग्रजीतच नाव लिहा असं राजपत्रात सांगितलं होतं. लातूर शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली. रिंग रोडवर असलेल्या चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांची डोकेदुखी आता वाढली.
सलग सुट्ट्यांमुळे प्रवाशांची मनमाड रेल्वे स्थानकावर आणि इतर बस स्थानकांवर गर्दी. प्रवाशांचा सप्तशृंगी माता मंदिर, चांदवडमधील रेणुका माता मंदिर, त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा वाढता ओढा. दरम्यान आता शिर्डीमध्ये सुद्धा भाविक मोठ्या संख्येने दाखल. दिवाळी सुट्टीचा शेवटचा आठवडा असल्यामुळे किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल. रायगडच्या पायथ्याशी वाहनांच्या रांगा, पाचाड, हिरकणी वाडीसह रोपवे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग. पुण्याला जाण्यासाठी तिकिटांचं आरक्षण असलेल्या प्रवाशांची बस न आल्यामुळे वाशिम स्थानकात गोंधळ. अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तर न मिळाल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांचं आंदोलन, तर बस स्थानकातील वाहतूक काही काळ ठप्प. वाशिमच्या उमरा भागामध्ये वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटून पडल्यात. अनिल इंगळेंच्या शेतात तारा तुटून पडल्या, तर या भागातनं जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झालाय. जळगावच्या गिरणा परिसराला पुन्हा पावसानं झोडपलं. कापणी केलेली आणि उभी पिकं पावसामुळे भिजली. उरलेली पिकं सुद्धा भिजल्यामुळे शेतकरी संकटात. पुढील आठवड्यामध्ये बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा, तर अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचा हा परिणाम. बुलढाण्यातील पावसामुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान. बुलढाण्यातील मागील 2 दिवसांपासून जोरदार पाऊस, तर पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. गोंदियामध्ये सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान. दरम्यान अनेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. पंचनामे करून शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये पावसामुळे मक्यासह कापूस या पिकाचं नुकसान. मका आणि कापसाला आधीच योग्य भाव नाहीये, आता पावसामुळे शेतकऱ्यांना याचा आणखी फटका बसणार. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये पावसामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान. उत्पन्नाचं गणित बिघडल्यामुळे शेतकरी चिंतेत. प्रशासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सुद्धा मागणी. मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका. नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगावसह जिल्हाभरात कांदा, मका आणि इतर पिकांचं नुकसान. नाशिकच्या लासलगावमध्ये रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. विहिरींमध्ये सुद्धा गाळ साचला. शेतांना पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचं स्वरूप. लातूरच्या शिरूर तालुक्यातील अनंतपाळ शिवारामध्ये कापणी करून ठेवलेली सोयाबीन अज्ञातानं पेटवली. शेतकरी किसन भोजने यांचं 2 लाखांचं नुकसान. सोयाबीन पेटवून देण्याचे प्रकार आता वाढले. हमीभाव नसल्यामुळे जळगावातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. उत्पादन खर्च वाढत असताना केळीला मिळणारा बाजारभाव अत्यंत कमी. उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे हमीभाव देण्याची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यातील बाळद परिसरामध्ये केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकरी हवालदिल. वाशिममध्ये रब्बी पिकाचं मोठं नुकसान. रब्बी हंगामाची लगबग आता सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांची खतं खरेदीची प्रतीक्षा संपली. दरम्यान युरिया खताचा रॅक आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, तर डीएपी खताचा रॅक देखील पुढील 2 ते 3 दिवसात येणार असल्याची माहिती. राज्यातील कृषी सेवा केंद्रचालक 1 दिवसाचा बंद पाळणार. 28 ऑक्टोबरला राज्यातील कृषी सेवा केंद्रचालकांनी बंद पुकारला. कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणाली विरोधात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी, तर खतं, बियाणं तसंच कीटकनाशकं वेळावर मिळण्यात मोठे अडथळे निर्माण. गोंदियामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 524 वाहन चालकांकडून 5,24,000च्या दंडाची वसुली. हेल्मेट न वापरणाऱ्या 873 वाहन चालकांना दणका. जळगावच्या भुसावळमध्ये भीक मागण्यासाठी 5 वर्षांच्या मुलीचं अपहरण. पोलिसांनी आरोपीला अटक केली. भीक मागण्यासाठी मुलीचं अपहरण केल्याची आरोपीची कबुली. तळोदा तालुक्यातील चांचैली या घाटामध्ये टेंबरी पॉइंट जवळ दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे दडगाव आणि तळोदा या तालुक्याला जोडणारा घाट रस्ता पूर्णपणे बंद. 8 दिवसांपूर्वी या घाटामध्ये अपघात होऊन 8 लोकांचा जीव गेला होता. नाशिक पुणे महामार्गावर कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. महामार्गावर कंटेनर उलटल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्याही लांबच लांब रांगा. संगमनेरमधील चंदनापुरी घाटाजवळ दुभाजक तोडून हा कंटेनर उलटला होता. धुळे शहरामध्ये पावसाची पुन्हा हजेरी. शहरातील रेल्वे स्टेशन पारोळा रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे. पावसाळ्याच्या आधीच पडलेले खड्डे महापालिकेने अद्यापही बुजवले नाहीत. तातडीनं हे रस्ते बुजवण्याची मागणी. जळगाव पोलिसांच्या ताब्यातनं 2 चोरटे पसार झाल्याच्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील 4 कर्मचारी निलंबित. निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवत कारवाई. अमरावतीच्या महादेवी खोरी परिसरामध्ये बिबट्या 2 पिल्लांसह सीसीटीव्हीत कैद. तर रात्रीच्या वेळी नागरिकांनी तसंच लहान मुलांनी घराबाहेर पडू नये. वन विभागाचं आवाहन.
शिरूर तालुक्यामध्ये दहशत माजवणारा बिबट्या अखेर वनविभागाकडून जेरबंद इनामगाव नलगेमळा या परिसरामध्ये पिंजरा लावत बिबट्याला पकडण्यात यश, नागरिकांना दिलासा. नाशिकच्या उड्डाणपुलावर अपघात, इंदूरहून येणाऱ्या बसची उड्डाणपुलावर 3 गाड्यांना धडक. अपघातामध्ये 2 जण जखमी तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. पंचवटी पोलिसांकडून पंचनाम्याला सुरुवात. रत्नागिरीच्या दापोलीतील हरणे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी, समुद्र किनाऱ्यावर स्टंट करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. स्थानिकांची तक्रार, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. सिंधुदुर्ग ठरला देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रणाली स्वीकारणारा जिल्हा. याचाच अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचं शिष्टमंडळ 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर. नाशिकमधील इंदिरानगर बोगदा उद्यापासून 9 महिने बंद राहणार. समांतर नवीन बोगदा आणि जुन्या बोगद्याच्या कामासाठी हा निर्णय, तर अरुंद बोगद्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होते. रत्नागिरीतील समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा माशांवर परिणाम. 8 दिवसांपासून मासेमारीसाठी बोटी न गेल्यामुळे माशांचे दर वाढले. रविवारसाठी मच्छी खरेदीसाठी आलेल्या खवय्यांचा यामुळे भ्रमनिरास. उल्हासनगर महापालिकेकडून 24,15,000 रुपये खर्चून 50 लोखंडी स्टॉल्सची खरेदी, तर 50 लाडक्या बहिणींना अद्यापही स्टॉल्स मिळाले नाहीयेत. लोखंडी स्टॉल्स धुळखात पडल्यामुळे बचत गटातील महिलांमध्ये नाराजी. दिवा चिपळूण मेमू रेल्वे आता कायमस्वरूपी धावणार, तर 25 वर्षांनंतर चिपळूणला स्वतंत्र रेल्वे सकाळी 7:15 दिव्याहून तर दुपारी 12 वाजता चिपळूणमधून दिव्याकडे ही ट्रेन रवाना होणार. 1 नोव्हेंबरपासून माथेरानसाठी टॉय ट्रेन सेवा पुन्हा सुरू होणार, तर माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी ही मिनी ट्रेन पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद होती. नाशिकमध्ये 5 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या, तर आता शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे वाहतूक शाखेमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या. दरम्यान बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचेही आदेश. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून